उपमुख्यमंत्री अजित पवार हे कालपासून दिल्लीत असल्याची माहिती आहे। काल हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी दांडी मारली होती। मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवारांचं मौन हे कायम आहे। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील घेऊया। जितेंद्र, खरं तर अजित पवार हे आता दिल्लीत असल्याची माहिती समोर येते। अगदी काही वेळापूर्वी आपण बातमी दाखवली होती, अजित पवारांचे नेते सूरज चव्हाण असं म्हणत होते की अजित पवार हे नागपुरातच आहेत। नेमकं काय घडतंय? अजित पवार कुठे आहेत, कोणालाच ठाऊक नाहीये का? विक्रांत, कारण अजित पवार हे कालपासून नॉट रिचेबल आहे। कालपासून हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे, पहिला दिवस होता। मात्र अजितदादा हे अधिवेशनात आलेले नाही, विधान भवनात पोहोचलेले नाही। मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवार हे जे आहेत ते दिल्लीत असल्याची माहिती मिळते। आणि हे महत्त्वाचं म्हणजे की खाते वाटप संदर्भात एक पेच अडकलेला आहे आणि त्या पेच सोडवण्यासाठी अजित पवार हे कालपासून दिल्लीत आहेत। त्यामुळेच ना ते कार्यकर्त्यांना भेटले आणि काल विधिमंडळाच्या पहिल्या दिवशीही ते विधान भवनात पोहोचलेले नाही। महत्त्वाचं म्हणजे जो काही खात्यांचा पेच आहे त्यामध्ये दोन महत्त्वाची खाती आहेत। एक आहे महिला व बाल विकास विभाग। गेल्या सरकारमध्ये हे जे खातं होतं ते आदिती तटकरे यांच्याकडे होतं। आदिती तटकरे हे खातं सोडायला तयार नाही, सोबतच राष्ट्रवादी देखील हे खातं सोडायला तयार नाही। आणि दुसरीकडे आता भाजपच्या नेते आहेत, मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे पंकजा मुंडे, ते या खात्यासाठी आग्रही असल्याने या खात्याचा पेच सोडवण्यासाठी अजित पवार हे दिल्लीत असल्याची माहिती मिळते। दुसरा खातं जे आहे ते अर्थ खातं आहे। अर्थ खातं हे अजित पवारांना देण्यासाठी भाजप बिलकुल इच्छुक नाही आहे। भाजप ते स्वतः आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रही आहे। मात्र दुसरीकडे अजित पवार हे खातं देखील आपल्याकडे राहावं यासाठी अजित पवार आग्रही आहेत। आणि अजित पवारांना अर्थ खात्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे PWD विभाग देण्याचा प्रस्ताव जो आहे तो भाजपकडून आलेला आहे। मात्र या ही जी खाती आहेत, गेल्या सरकारमध्ये जी राष्ट्रवादीकडे होती तीच खाती आताही राष्ट्रवादीकडेच राहावी आणि त्यासाठीच खाते वाटप जे आहे ते अजूनही जाहीर नाही केलेलं आहे। मंत्रिमंडळाची शपथ घेऊन 2 दिवस उलटलेले असताना मंत्र्यांना अजूनही खाते वाटप जाहीर करण्यात नाही आलेले। त्यामुळे ही जी काही खाते आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप यांचा पेच आहे आणि हा पेच सोडवण्यासाठी अजित पवार हे दिल्लीत आहेत। आज ते नागपुरात येतील आणि त्यानंतर विधान भवनात देखील येणार असल्याची माहिती आहे। मात्र दिल्लीत वरिष्ठ नेत्यांशी, नेमकी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी अजित पवारांची काय चर्चा झाली, अजित पवारांना कुठलं आश्वासन देण्यात आलं किंवा अजित पवारांची जी आग्रही भूमिका आहे ती भाजपच्या नेत्यांना मान्य आहे का, हे येत्या काही तासात किंवा आज स्पष्ट होईल। आणि त्यानंतर जे आहे ते खातं वाटप जाहीर होईल। त्यापूर्वी अजूनही खातं वाटप जाहीर झालेलं नाही आणि अजित पवार हे पुन्हा या खात्यांचा जो पेच आहे तो सोडवण्यासाठी दिल्लीत असल्याची माहिती आहे। विक्रांत, बरं जितेंद्र, आज अजित पवार नागपुरात येतात का आणि त्यानंतर हा पेच सुटलेला पाहायला मिळतो का? नेमकी चर्चा काय झाली? अजित पवार नेमके दिल्लीला कशासाठी गेले होते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळण्याची शक्यता आहे। मात्र त्यापूर्वी नेत्यांनी नेमक्या या संदर्भात काय प्रतिक्रिया दिल्यात, आपण त्या प्रतिक्रिया सुद्धा पाहूयात। माझ्या माहितीप्रमाणे काल अजितदादा हे पूर्ण दिवस बंगल्यावरच होते, त्यांच्या निवासस्थानीच होते। पण तरी देखील बाहेर बोर्ड लावला गेला होता की दादा उपलब्ध नाहीत। मला माहित नाही, भुजबळ साहेबांच्या रागाला बळी पडायला नको, भुजबळ साहेबांचा राग हा ओढवून घ्यायला नको। भुजबळ साहेबांसमोर समोरासमोर आलं तर भुजबळ साहेबांचा राग उफाळून आला तर भुजबळ साहेब कोणत्या स्तराला जातील हे सांगता येणं कठीण असल्यामुळेच अजितदादांनी काल नॉट रिचेबल राहण्याचा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं। खरं पाहिलं ना तर मला या लोकांची कीव येते हो। या ठिकाणी सत्ता पक्ष जो आहे BJPचा, त्याला गरजच नाही यांची कुणाची। महायुती नावासाठी महायुती आहे, यांनी अजूनही विचार करावा। ज्या पद्धतीनं यांना वागणूक दिली जात आहे, ज्या पद्धतीनं यांचं राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्री घेत असताना या ठिकाणी दिवस मोजले जातात, त्रास दिला जातो, अजूनही खाती वाटप या ठिकाणी नाहीत। यावरून यांनी समजून घेतलं पाहिजे की त्यांना यांची गरजच नाही मुळात, आणि तरीही ते केविलवाणेपणे सत्तेसाठी हपापलेले आहेत। आश्चर्य वाटते। बातमी आपण पाहतोय, अजित पवार हे कालपासून दिल्लीमध्ये असल्याची माहिती आता समोर येते। काल खरं तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता। अजित पवार या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसासाठी सुद्धा सभागृहात उपस्थित नव्हते। दिल्लीमध्ये ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत आहेत असंही समजते। आज अजित पवार पुन्हा नागपुरात येतील असाही तपशील समोर येतोय।